नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोहिणी वडगे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण वर्ग कसे करायचे हे शॉर्ट ट्रिकने शिकलो होतो. तर त्याचप्रमाणे आता आपण वर्गमूळसुद्धा कसे काढायचे शॉर्ट ट्रिकने हे आपण आता या पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर अशा छोट्या छोट्या शॉर्ट ट्रिक शिकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या अशा छोट्या ट्रिक्समुळे वर्गमूळ किंवा वर्ग काढणे जर आपल्याला काही सेकंदात जर जमत असेल तर आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये वेळ वाचू शकतो. तर आता वर्गमूळ कसे आपण शॉर्ट ट्रिकने काढणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला कन्सेप्ट माहीत असली पाहिजे. वर्गमूळ म्हणजे काय किंवा वर्ग कसा करतात, वर्गमूळ कसं काढायचं असतं हे आपल्याला बेसिक पद्धतीने माहिती असतं. परंतु शॉर्ट ट्रिक कशी वापरायची या ठिकाणी, तर सुरुवातीला आपण काय करूया, या ठिकाणी ए वर्ग म्हणजे ए वर्ग हे कशा पद्धतीने लिहिलं जातं, तर फक्त वर्गमुळात लिहिलं जातं. तर वर्गमुळात लिहिलं जातं आणि खाली दाखवलं स्क्वेअर रूटमध्ये ए जर असेल तर तेच कसं लिहिलं जातं, तर त्याच्याबरोबर पुढं एचा वर्ग असं लिहिलं जातं. तर आपल्याला जेवढे काही स्क्वेअर म्हणजे 1 ते 20 पर्यंत म्हणा किंवा 1 ते 30 पर्यंत जे 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 स्क्वेअर पार्ट असतील किंवा वर्ग पार्ट असतील तर ते वर्गमुळात जर ती संख्या लिहिली तर त्याचा वर्ग आपल्याला पाठ असतो, म्हणून तीच संख्या आपण पुढे लिहितो. मग ते सगळ्या वर्ग संख्यांचे आपल्याला माहिती असतात म्हणून आपल्याला त्याचं वर्गमूळ काढता येतं. परंतु आता अशा मोठ्या मोठ्या संख्या असणार की ज्या 30पर्यंत आपण पाठ करतो, 30पर्यंतच्या संख्यांचे वर्ग पाठ करतो, ते 3 अंकीपर्यंत असतात. परंतु पुढं 4 अंकी संख्या दिल्या, 5 अंकी संख्या दिल्या की ज्या अशा संख्यांचे वर्गमूळ आपल्याला काढायला सांगितलं तर आपण ते कशा पद्धतीने काढणार. तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट माहिती असणे आवश्यक आहे. तर त्यामध्ये काय माहिती असणं आवश्यक आहे, तर सुरुवातीला आपल्याला 1 ते 10 हे अंक जे आहेत, 1 ते 9 अंक, एकचं म्हणजे या संख्यांचे वर्ग काय आहे, ह्या संख्या आहेत आणि या संख्यांचे हे वर्ग आहेत. म्हणजे 1चा वर्ग 1च असणार आहे, 2चा वर्ग 4 असणार आहे, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81. म्हणजे ह्या वरच्या दिलेल्या संख्या आहेत आणि खाली दिलेले त्यांचे वर्ग आहेत. तर आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला कुठलीही संख्या दिली, 4 अंकी संख्या दिली, 5 अंकी संख्या दिली, तरी त्या संख्येचा शेवटचा अंक आपल्याला बघायचा. आणि कशासाठी आपल्याला तो शेवटचा अंक बघायचा, तर आपल्याकडे 1 ते 9 हे अंक आहेत आणि हे अंक जर असतील तर या अंकांचा वर्ग केल्यानंतर या अंकाची शेवटची संख्या कुठली येते, म्हणजे आपल्याला जी 4 अंकी संख्या दिली असेल तर त्या 4 अंकी संख्येचा शेवटचा कोणता अंक आहे त्यावरून आपल्याला ह्या वर्गाचा अंदाज लावता येऊ शकतो. तर ते आपण कसं करायचं हे आपल्याला खाली बघायचं. तर आता सुरुवातीला बघा 1 ही संख्या आहे तर 1चा वर्ग 1च आहे. तर अजून अशा वर्गसंख्येमध्ये कुठल्या संख्येला 1 हा शेवटला येतो, तर 9 या संख्येला शेवटला 1 येतो. म्हणून 1 आणि 9 ह्या जर 2 संख्या शेवटला आल्या असतील तर त्यांचं वर्गमूळ काढताना शेवटी 1 ही संख्या येणार. त्याचबरोबर 2चा वर्ग 4 आहे तर 4 अजून संख्या कुठल्या वर्गाच्या शेवटी आहे, तर 8. म्हणून 2 आणि 8 या जर 2 संख्या शेवटला आल्या असतील तर त्या ठिकाणी आपल्याला 4 ही संख्या वर्गमुळाची येऊ शकते. त्यानंतर 3 या संख्येचा वर्ग 9 आहे तर 9 अजून कुठल्या संख्येचा वर्ग असू शकतो, तर 7चा वर्ग 49 आहे. म्हणजे ह्याची शेवटची संख्या 9 आहे. म्हणून इथं 3 आणि 7 या संख्यांचा 3 आणि 7 या जर 2 संख्या आल्या तर त्या ठिकाणी सुद्धा 9 ही संख्या येऊ शकते. त्यानंतर आता 0 असेल तर 0च येणार वर्गमुळाचं आणि 5 असेल तर 5 ही संख्या येणार. कारण 5चा वर्ग 25 आहे तर 5 या संख्येच्या शेवटच्या ठिकाणी 5 ही संख्या आलेली आहे. त्यामुळे 5 ही संख्या कुठल्याही संख्येच्या शेवटच्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी 5 ही संख्या वर्गमुळाच्या बाहेरच्या ठिकाणी येणार आहे. तर आता आपण एक एक्झाम्पल बघूया. तर 23 ही आता आपल्याला एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे. वर्गमुळामध्ये 23 म्हणजे 2304 ही संख्या दिलेली आहे. 2304. तर आपल्याला काय करायचं, सुरुवातीला या 4 अंकी संख्येचे 2 गट पाडायचे. 2 गट पाडायचे म्हणजे या बाजूला 2 संख्या, या बाजूला 2 संख्या. तर शेवटच्या 2 संख्यांचा विचार करायचा आपल्याला. तर या ठिकाणी शेवटच्या 2 संख्यांचा विचार करताना शेवटीची संख्या कुठली आहे, 04 आहे किंवा शेवटची संख्या कुठली आहे, 4 आहे. तर आपल्याला काय सांगितलं होतं, 4 ही संख्या कुठल्या कुठल्या संख्यांचा वर्ग येऊ शकतो. तर बघा आपण इथं 2 या संख्येचा वर्ग 4 येऊ शकतो आणि अजून कुठं 4 येऊ शकतो, 64 म्हणजे हे 8च्या ठिकाणी एक 4 येऊ शकतो. म्हणून आपली चान्सेस कुठल्या संख्यांचे आहेत, तर आपली जी संख्या असणार आहे ती 2 आणि 8. तर या ठिकाणी आपण लिहून घेणार 2 आणि 8. तर ह्या ठिकाणी आपण 2 आणि 8 या संख्या 2 लिहिल्या की या 2 संख्यांचे चान्स आहेत की बाबा या 2 संख्यांचे हे वर्गमूळ असू शकतं. या संख्यांचे हे वर्गमूळ असू शकतं.
तर बघा इथं 0,4 ही संख्या विचारात घेतली आणि या दोन संख्यांचे कुठल्या कुठल्या संख्यांचे वर्ग असू शकतात. 2चा वर्ग 4 असू शकतो किंवा 8चा वर्ग 64 म्हणून शेवटची संख्या 4 असू शकते. तर आता सुरुवातीला दिलेली संख्या कुठली आहे 23 आहे. तर ही 23 या संख्येचं काय करायचं आपल्याला 23 ही संख्या पूर्ण वर्ग 23 ही संख्या 16 पूर्ण वर्गच्या आसपास आहे म्हणून म्हणजे 23 ही जी संख्या आहे 23च्या अगोदरची जी पूर्ण वर्ग संख्या आहे ती आपल्याला शोधायची. 23 या संख्येपर्यंत येतपर्यंत कुठलीच पूर्ण वर्ग संख्या आहे तर 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. तर 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणून काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी 16 हा पूर्ण वर्ग संख्या आहे पण 16 हा कशाचा वर्ग आहे तर 4चा म्हणून हे 4 आपण याच्यासमोर लिहिलेलं आहे. आलं का लक्षात. तर म्हणून आपल्याला या दोन संख्या कुठल्या मिळाल्या 42 आणि 48 या दोन संख्या आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्या. परंतु दोन्हीपैकी एकच आपल्याला निवडायची आहे. तर त्यापुढं काय करायचं आपल्याला या 4च्या पुढची संख्या 5 म्हणजे आपण ही 16 ही जी पूर्ण वर्ग संख्या काढलेली आहे तर त्याच्या अगोदर त्याच्या पुढची संख्या म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या कशाची आहे 4ची म्हणून 4 ही संख्या आपण या ठिकाणी घेतली आणि 4च्या पुढची जी संख्या आहे ती 5 या दोघांचा आपण काय केलेला आहे गुणाकार केलेला आहे. मग 4 गुणिले 5 बरोबर 20 आले म्हणजे 23 ही संख्या 4 गुणिले 5 हे 20 आलं. परंतु आपली जी दिलेली संख्या आहे वर्गमुळातली तर ती किती आहे 23 आहे. 23 ही संख्या आहे. मग ही 23 ही जी संख्या आहे तर ही 20 हा गुणाकार आला 20 आणि आपल्याला दिलेली संख्या 23 आहे म्हणून 23 ही संख्या 20 पेक्षा मोठी आहे म्हणून हा मोठ्या संख्येचा वर्ग असणार. म्हणून मोठी संख्या कुठली आली आपली 48 म्हणून हा 48चा वर्ग. आता आपण याच प्रकारे दुसरं एक उदाहरण घेऊन बघूयात. तर या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला वर्गमुळात 3136. 3136 दिल्यानंतर आपण काय करणार सुरुवातीला त्याचे 2 भाग करणार. 2 भाग केल्यानंतर 36 ही संख्या आपल्याला घ्यायची आहे. तर 36 मध्ये 6 शेवटची संख्या काय आहे 6. 6 ही संख्या कुठल्या कुठल्या संख्येचा वर्ग असू शकते तर आपण लगेच संख्यांमध्ये बघायचं आपल्या संख्या बघायच्या. 6 हा वर्ग कुठल्या कुठल्या संख्येच्या शेवटी आहे 4च्या आणि 6च्या म्हणजे या ठिकाणी आपण 4 आणि 6 ही दोन संख्या लिहून घेतल्या. आलं का लक्षात. 4 आणि 6 या दोन संख्या लिहिल्या. तर आता या 36चं काम संपलं. आता पुढे 31 ही संख्या दिलेली आहे. 31ला काय करायचं आपल्याला 31च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या शोधायची. तर 4चा वर्ग 16 आहे 5चा वर्ग 25 आहे आणि 6चा वर्ग 36 आहे. 36 म्हणजे 31 पेक्षा मोठी झाली आणि 25 म्हणजे 31 पेक्षा लहान झाली म्हणून 31 ही 25च्या आसपासची पूर्ण वर्ग संख्या किंवा त्याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या आहे. मग 25 ही पूर्ण वर्ग संख्या कशाचा वर्ग आहे तर ती 5चा वर्ग आहे आणि आपल्याला काय करायचं 5च्या पुढची एक संख्या घ्यायची या दोघांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 6 किती झाले 30 आणि आपल्याला दिलेली ही वर्गमुळातली संख्या किती 31. ही 31 आणि 30 या संख्येचं आपल्याला काय करायचं कुठली संख्या मोठी आहे हे बघायचं. तर गुणाकार आपला 30 आला 30 पेक्षा 31 ही संख्या मोठी आहे म्हणून आपल्याला हा जो 5 ही संख्या आपण या दोघांच्या 5 गुणिले 6 बरोबर 30. तर आपल्याला दिलेली संख्या जी आहे तर ती किती आहे वर्गमुळातली 31 आहे आणि गुणाकार आपला आला आहे 30 म्हणजे 31 पेक्षा 30 ही संख्या 31 ही संख्या मोठी आहे म्हणून मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजे या ठिकाणी 56 या संख्येचा वर्ग हा आहे. 56 या संख्येचा वर्ग किती आहे 3136 म्हणजे त्याचं वर्गमूळ 56 ही संख्या येणार. असेच ट्रिक्स शिकण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.